मित्रांनो, तुम्ही रेड हा चित्रपट पाहिला असेल. त्यातला एक सीन आठवा, जेव्हा एक प्रामाणिक आणि कडक अधिकारी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उभा राहतो आणि सगळी सुस्त पडलेली यंत्रणा पुन्हा कामाला लावतो. कारण एक कडक आणि नियम पाळणारा अधिकारी आला की निष्काळजीपणा, भ्रष्टाचार आणि आळशीपणाला धक्का बसतो. असाच एक अधिकारी सध्या पुन्हा चर्चेत आहे. त्याचं नाव आहे IAS अधिकारी तुकाराम हरिभाऊ मुंडे. गेल्या 20 वर्षाच्या सेवेत तब्बल 23 वेळा त्यांची बदली झाली. पण या बदलांमुळे त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा कधीच कमी झाला नाही. तुकाराम मुंडे यांच्या कामात एक गोष्ट मात्र नेहमी दिसून आली. नियम म्हणजे नियम आणि तो सगळ्यांसाठी सारखाच. एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास. तुकाराम मुंडे यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसेना या गावात एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. आज ज्यांचं नाव मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये घेतलं जातं, त्यांची सुरुवात मात्र खूप साध्या परिस्थितीतून झाली. घरात कोरडवाहू शेती होती. शेतीतून जे काही उत्पादन निघायचं ते आठवडी बाजारात जाऊन विकायचं आणि त्यातूनच संपूर्ण आठवड्याचा खर्च भागवायचा. पण परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाची जिद्द मात्र कायम होती. 10वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतलं. त्या काळात म्हणजे 80 ते 90च्या दशकात ग्रामीण भागातील शाळांमध्ये इंग्रजी आणि विज्ञान शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता होती. त्यांचा जो मोठा भाऊ होता तो बीड मध्ये शिक्षण घेत होते. त्यांना महिन्याला 100 ते 200 रुपये पाठवण्यासाठी सुद्धा घरच्यांना खूप कष्ट घ्यावे लागत होते. लहानपणापासूनच त्यांना शेतीची कामं करावी लागायची. घरच्यांना मदत करायची आणि रात्री 2-3 वाजता उठून शेताला पाणी द्यायचं. ही परिस्थिती फक्त त्यांचीच नव्हती, गावातील अनेक कुटुंबांची तीच अवस्था होती. पण याच परिस्थितीने त्यांना दोन गोष्टी शिकवल्या: मेहनत करायची सवय आणि परिस्थिती बदलण्याची जिद्द. 10वी नंतर मोठ्या भावांनी त्यांना पुढच्या शिक्षणासाठी संभाजीनगरला आणलं. शहरात राहणं, लोकांशी बोलणं, नवीन वातावरणात स्वतःला जुळवून घेणं, अगदी खाण्यापिण्याच्या सवयीही वेगळ्या होत्या. त्यांच्यासाठी हा एक प्रकारचा कल्चरल शॉक होता. मोठ्या भावाचं स्वप्न IAS अधिकारी होण्याचं होतं, पण परिस्थितीमुळे ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही. म्हणून त्यांनी तेच स्वप्न आपल्या छोट्या भावामध्ये पाहिलं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केलं. त्यावेळी कलेक्टर म्हणजे काय किंवा IAS म्हणजे काय याची पूर्ण माहिती नव्हती. पण मनात एक विचार होता: आपल्याला आयुष्यात मोठं काहीतरी करायचं आहे. आता आपण बघूया मुंडे यांचा UPSCचा हा कठीण प्रवास कसा होता. ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत UPSC किती कठीण परीक्षा आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. पण जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष तयारी सुरू केली तेव्हा खरी परीक्षा काय असते हे समजलं. पहिल्या प्रयत्नात ते प्रिलिम्स पास झाले, पण मेन्स मध्ये अपयश आलं. दुसऱ्या प्रयत्नातही प्रिलिम्स पास झाले, पण पुन्हा मेन्स मध्ये यश मिळालं नाही. तरीही यावेळी त्यांचे मार्क्स आधीपेक्षा चांगले होते. तिसऱ्या प्रयत्नात ते मेन्स पास झाले आणि इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, पण अंतिम यादीत त्यांचं नाव आलं नाही. तिथे त्यांचं मन थोडं खचलं, पण जिद्द कायम होती. त्याच काळात त्यांनी 2000 साली MPSC ची परीक्षा दिली आणि क्लास 2 पद मिळवलं. मात्र त्याचा निकाल 2003 मध्ये लागला. या दरम्यान त्यांनी लेक्चररशिप करून परिस्थिती सांभाळली आणि मग त्यांनी ठरवलं की हा माझा UPSCचा शेवटचा प्रयत्न असेल. यावेळी ते पुन्हा प्रिलिम्स पास झाले. मेन्स दिल्यानंतर त्यांना विश्वास होता की यावेळी यश मिळेल. त्यानंतर इंटरव्ह्यू झाला आणि मग तो दिवस आला, 11 मे 2005. काल जाहीर झाला. तुकाराम हरिभाऊ मुंडे यांची निवड झाली आणि त्यांनी ऑल इंडिया रँक 20 मिळवत 2005च्या बॅच मध्ये महाराष्ट्र कॅडर मधील IAS अधिकारी म्हणून प्रवेश केला. आता बघूया आपण त्यांचा हा पुढचा प्रवास. ऑगस्ट 2005 मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांची बदली धारणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली आणि इथूनच त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीची सुरुवात झाली. 2 जानेवारी 2008 रोजी ते नागपूर जिल्हा परिषदेचे CEO झाले. पहिल्याच दिवशी त्यांनी शाळांमध्ये गैरहजर असलेल्या शिक्षकांवर कारवाई केली. काही शिक्षकांना निलंबित करण्यात आलं. एक पत्रकाराने त्यांना विचारलं, असा अचानक निर्णय का? तर त्यावर मुंडे म्हणाले, ज्या कामासाठी तुम्हाला आणि मला नेमलं आहे त्या कामासाठी आपल्याला पगार मिळतो. जर आपण तेच काम करत नसलो तर त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आपल्याला नाही, आणि जर मी कारवाई केली नाही तर मलाही त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. या कारवाईनंतर शिक्षकांची गैरहजेरी 8 ते 10% फक्त 1 ते 2% आली. पण त्यांच्यासाठी फक्त उपस्थिती महत्वाची नव्हती. ते म्हणायचे, मला आउटपुट पेक्षा आउटकम महत्वाचा वाटतो. म्हणजे शिक्षक उपस्थित आहेत हे महत्वाचं नाही, तर विद्यार्थ्यांना खरंच चांगलं शिक्षण मिळतंय का हे महत्वाचं आहे. आता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ खूप चर्चेत राहिला. त्यांच्या कडक निर्णयांमुळे आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे भाजपमधील काही वरिष्ठ नगरसेवकांशी त्यांचे मतभेद झाले. काँग्रेसच्या काही नेत्यांनीही त्यांच्या कामावर आक्षेप घेतला. यानंतर त्यांची बदली करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यानंतर 2010 मध्ये त्यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. जायकवाडी धरणातून जालन्याला पाणी आणण्याचं काम जवळपास 6 वर्षापासून सुरू होतं, पण त्यांनी ते फक्त 3 महिन्यात पूर्ण केलं.
2011 ते 2012 मध्ये ते सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. इथे त्यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 282 गावांमध्ये काम केलं. हे काम फक्त 150 कोटी रुपयात पूर्ण करण्यात आलं. जिथे आधी वर्षभरात 400 टँकर लागायचे, तिथे नंतर फक्त 30 टँकरची गरज उरली. या उल्लेखनीय कामासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला. यानंतर आपण त्यांचं कार्य बघूया पंढरपूर मंदिर बाबत. पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष असताना वारीच्या काळात फक्त 21 दिवसात 3000 शौचालय उभारण्यात आले. याच काळात मुख्यमंत्री शिवाय इतर व्हीआयपी दर्शन सुद्धा बंद करण्यात आलं. या निर्णयामुळे त्यांना मोठा विरोध झाला आणि त्यांना जीव मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. या धमक्या वाळू माफियांकडून आल्याची चर्चा झाली. त्यानंतर मे 2016 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी वॉक विथ कमिशनर ही मोहीम सुरू केली. अनधिकृत फेरीवाले आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली. एका नागरिकांनी त्यांना विचारलं, फेरीवाल्यांवर थोडी सहानुभूती दाखवा. त्यानंतर मुंडे म्हणाले, मला सहानुभूतीपेक्षा नियम आणि प्रशासन जास्त महत्वाचं आहे. आता या भूमिकेमुळे पुन्हा वाद निर्माण झाले. त्यांच्या बदली विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनही करण्यात आलं. त्यानंतर एफडीए आयुक्त म्हणून एक नवीन मोहीम सुरू झाली. आता अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी मिळाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी राज्यभर कारवाई सुरू केली. भेसळ करणाऱ्यांवर धडक कारवाया सुरू झाल्या. एका दिवसात तब्बल 40 कारवाया करण्यात आल्या. 27 आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली. बृहन्मुंबई, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि कोकणातील अनेक भागांमध्ये कारवाई करण्यात आली. इतकंच नाही तर चुकीची माहिती देणाऱ्या जाहिराती आणि त्या जाहिराती करणाऱ्या कलाकारांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर हा होता प्रवास IAS मुंडे यांचा. आज प्रश्न असा आहे, तुकाराम मुंडे यांना या खात्यात किती काळ काम करू दिलं जाईल? हा अधिकारी शांत बसणाऱ्यांपैकी नाही. बदल्या झाल्या, वाद झाले, टीका झाली, पण त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा कधीच बदलला नाही. आणि कदाचित म्हणूनच आजही महाराष्ट्रात जेव्हा एखाद्या कडक आणि प्रामाणिक अधिकाऱ्याचं नाव घेतलं जातं, तेव्हा सर्वात आधी आठवतं नाव म्हणजे IAS तुकाराम हरिभाऊ मुंडे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.